जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली। एका आईने 2 चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीव संपवला। संपूर्ण न्यूज पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सविता संतोष खरात ही विवाहित महिला आपल्या कुटुंबासह सिद्धेश्वर पिंपळगाव या गावात राहत होती। तिला भावेश हा 5 वर्षाचा तर आबा हा 3 वर्षाचा मुलगा होता। पण आज अचानक या सविताने कुठलाही विचार न करता टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला। ती गावातील विहिरी जवळ गेली। त्यावेळी तिच्यासोबत तिची 2 लहान लेकरं होती। त्या दोघांना तिने विहिरीत फेकून दिले। त्या दोघांनाही विहिरीत टाकल्यानंतर सविता हिनेही विहिरीत उडी घेतली। काही वेळाने विहिरीत काहीतरी पडले असल्याचे गावकऱ्यांना जाणवले। त्यांनी पाहिले असता त्यात मृतदेह तरंगत असल्याचे दिसले। त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली। घनसावंगी पोलीस लगेचच गावात दाखल झाले। त्यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले। पोलिसांनी तक्रार नोंदवून याबाबत चौकशी सुरू केली। त्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। सविता ही कुटुंबाबरोबर गावात राहत होती। त्यावेळी तिचा किरकोळ कारणावरून घरात वाद झाला होता। त्याचा राग तिने मनात धरला। या रागातून तिने टोकाचे पाऊल उचलले। तिने स्वतःबरोबर 2 चिमुकल्यांचेही जीवन संपवले।